स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षीच होणार आहे। 31 जानेवारी 2026च्या आधीच निवडणुका घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेत। यापुढे मुदत वाढवून मिळणार नाही असं देखील कोर्टाने स्पष्ट सांगितलंय। राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ मागितली होती। पुरेसे ईव्हीएम मशीन उपलब्ध नाहीयेत। शाळांमध्ये बोर्ड परीक्षा असल्याने मतदान केंद्रासाठी जागा देखील उपलब्ध होत नाहीये अशी कारणे देत वेळ वाढवून मागितली होती। मात्र कोर्टाने आयोगाला आता फटकारत जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत। 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या। जानेवारी नंतर मुदत वाढवून मिळणार नाहीये, कोर्टाने आयोगाला सुनावलेलं आहे। ईव्हीएम आणि अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेची कारण चालणार नाही। आम्ही सुरुवातीलाच आदेश दिला होता, तुम्हाला याची जाणीव असायला हवी होती। कोर्टाने आदेश दिल्यानंतर पंजाब सरकारने तात्काळ निवडणुका घेतल्या। हा राज्य शासनाचा अर्ज नव्हता, हा राज्य निवडणूक आयोगाचा अर्ज होता। आता राज्य निवडणूक आयोगाचा जो अर्ज आहे त्यामध्ये जी कारणं दिलेली होती, ज्या अर्जामध्ये निवडणुका कधी होतील याबाबतची कुठलीही शाश्वती दिलेली नव्हती। आम्ही कुठल्या प्रक्रिया पार पाडतोय, त्याला किती वेळ लागणार आहे याच्या संदर्भातली फक्त माहिती होती। एकंदर आपण त्या अर्जाचा जो टोन किंवा स्वरूप पाहिलं तर जानेवारी 26 पर्यंत या निवडणुका होतील का नाही याबाबतच एक साशंकता किंवा एक निर्माण होत होती। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मात्र ते क्लिअर झालं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करीत आता हे दिशानिर्देश दिलेले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।